Hello, welcome you all. So consider y is equal to log x. So differentiate with respect to x. व्यवस्थित डेरिवेटिव्ह घ्यायची सिस्टमॅटिक. सो dy बाय dx इज इक्वल टू, आता log x चा डेरिवेटिव्ह, log x चा डेरिवेटिव्ह काय असतो 1/x. ठीक आहे, हा कुठला डेरिवेटिव्ह आला? पहिला. आता 1/x चा डायरेक्ट डेरिवेटिव्ह मी मगाशी काढलेला आहे x प्लस b चा, त्या पद्धतीने मी जाणार. आणि जर तुम्हाला अजूनही लक्षात येत नसेल तर 1/x म्हणजे काय असतं, x⁻1, स्टील ऑप्शनल, ज्याला जमत नसेल त्यांच्यासाठी. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय आलं? d2y बाय dx² इज इक्वल टू x⁻1 चा डेरिवेटिव्ह, -1 पुढे x⁻2, -2 खाली गेलं की +2, -1/x⁻². ठीक आहे. आणखीन एकदा डेरिवेटिव्ह अगेन डिफरन्शिएट. इथे डायरेक्ट कळत नसेल -1x⁻². ओके, मी परत ह्याला अंडरलाईन करतो. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो d3y बाय dx. काय मिळालं? d3y बाय dx³ हा -1 तसाच, x⁻² चा डेरिवेटिव्ह -2, x⁻³ खाली गेलं की +3. आता या केसमध्ये मी आणखीन एक डेरिवेटिव्ह घेतो म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट लक्षात येतील. सो अगेन डिफरन्शिएट. तुम्ही कितीही घेऊ शकता. तुम्हाला एकदा ऑब्झर्व करता आलं व्यवस्थित, तुम्हाला एकदा रिलेशन देता आलं की तिथे थांबायचं, असं काही नाही. सो d4y बाय dx. आणखी एकदा डेरिवेटिव्ह घ्या पाहिजे असेल, हे मी परत लिहितो वरती. सो काय डेरिवेटिव्ह? यू हॅव -1, -2, -3, x⁻⁻4. तो x⁻⁻4 खाली गेला की x⁻4. आता आपण हे काय करूया? कन्क्लूड करूया n साठी. सो बाय कंटिन्यूइंग लाईक दिस, व्हॉट इज yn, किंवाच आपण त्याला काय म्हणतो dny बाय dx⁻n. कुठलाही नोटेशन वापरलं तरी चालेल. आता बघा, पहिल्यांदा आपण डिनॉमिनेटर लिहू इथं पण. सो dy बाय dx असेल तर x आहे, d2y बाय dx² असेल तर x² आहे, d3y बाय dx³ असेल तर x³ आहे, d4y बाय dx4 असेल तर x4 आहे. म्हणजे जेवढी ऑर्डर तेवढी पॉवर. मग आता इथं काय आहे? dny बाय dx⁻n आहे, म्हणजे x⁻² काय असेल? n. सो डिनॉमिनेटरचा विषय म्हटला. आता पुढं परत तुम्हाला निगेटिव्ह साइन दिसत आहेत. मग निगेटिव्ह म्हणलं की मी मगाशी म्हटलंय की व्यवस्थित बघायचं, -1 म्हणजे मायनस कधी आणि प्लस कधी. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा तुमचा पहिला डेरिव्हेटिव्ह आहे, हा तुमचा दुसरा डेरिव्हेटिव्ह आहे, हा तुमचा तिसरा डेरिव्हेटिव्ह आहे आणि हा चौथा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके. जर तुम्ही पहिला डेरिव्हेटिव्ह बघितला तर पहिल्या डेरिव्हेटिव्हला x म्हणजे तुमचा इथलं मायनस, इथं कोएफिशियंट प्लस आहे. दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला तुमचा कोएफिशियंट मायनस येतोय. ओके, एकच आहे ना, मायनस येतोय. तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला तुमचा कोएफिशियंट मायनस आणि मायनस काय होतोय? प्लस होतोय. चौथ्या डेरिव्हेटिव्हला तुमचा जो कोएफिशियंट आहे तो काय होतोय? 3 मायनस आहेत ना, म्हणजे काय होतोय? मायनस होतोय. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर पहिल्याला प्लस, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला प्लस, चौथ्याला मायनस. म्हणजे 4, 2 हे जे इव्हन नंबर्स आहेत त्याला निगेटिव्ह आलाय आणि 1 आणि 3 हे जे ऑड नंबर्स आहेत त्याला पॉझिटिव्ह आलाय. मग मगाशी उलट होतं ह्याच्या बरोबर. काय होतं? इव्हनला पॉझिटिव्ह होतं आणि ऑडला निगेटिव्ह होता. मग असं असेल तर आपण -1n लिहिलं होतं.
कारण यांची व्हॅल्यू 1 आले की ऑड, 2 आले की इवन आलं. पण आता इथे नेमकं उलट आलंय. ऑडला पॉझिटिव्ह आलाय, इव्हनला नेगेटिव्ह आलाय. मग अशा केसमध्ये मी मगाशी सांगितलं होतं की -1 ची पॉवर काय करायची, n तर येणार नाही. सो आयदर यू कॅन टेक प्लस ऑर मायनस. सो आय टेक n-1. बघा, समजा मी n ची व्हॅल्यू 1 घेतली तर 1 - 1 0. एनिथिंग रेस टू 0 इज 1. समजा मी 2 घेतली n ची व्हॅल्यू, 2 म्हणजे काय आला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा. सो 2 - 1 काय आलं, 1. सो -1 ची पहिली पॉवर काय आली, मायनस आलं का. समजा मी 3 घेतली तर 3 - 1 किती आलं, 2. व्हॉट इज -1 रेस टू 2, इट इज इवन. ओके, सो 3 साठी इवन आलं, प्लस आलं. ओके, सो यू हॅव -1 रेस टू n-1. आता फक्त इंटिजर्स बघायचे. सो 1 2 1 2 3 तेवढं फक्त रिलेशन्स दिलं की झालं. पहिल्या डेरिव्हेटिव्हला 1 आहे, त्यानंतर दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला पण 1च आहे. ओके, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला 1 × 2 आहे, म्हणजे 3 असेल तर 1 2 आहे, 4 असेल तर 1 2 3 आहे. म्हणून मी म्हणलं चौथा डेरिव्हेटिव्ह काढा, लगेच काढणार नाही. सो 3 असेल तर 1 2 आहे. आता मायनसचा विषय मिटलाय, मायनस कडे लक्ष द्यायचं नाही. आता 3 असेल तर 1 2 आहे, 4 असेल तर 1 2 3 आहे, म्हणजे 1 नी कमी आहे. मग जर n असेल तर शेवटची टर्म काय असेल, n-1. बरोबर आहे ना. 4 असेल तर 3 पर्यंत आहे, 5 असेल तर 1 2 3 4 असेल, 6 असेल तर 1 2 3 4 5 असेल. मग तसं n असेल तर काय असेल, 1 × 2 × 3 × 4 अप टू n-1. सो व्हॉट यू हॅव, मी फॅक्टोरियलच्या लँग्वेज मध्ये लिहितो, असं लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. पण फक्त कुठे जर तुम्हाला एमसीक्यू ला एखादा प्रॉब्लेम आला आणि त्या केसमध्ये जर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा असेल, म्हणजे काय दिलेलं असेल, फाइंड दी 50th डेरिव्हेटिव्ह. इतका सिंपल देणार नाही, पण समजा कुणी विचारलं की तुम्हाला log x चा 50वा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मला, मग त्या केसमध्ये तुम्हाला इथं फक्त 50 पुट करायचं. मग आता log x चा 50वा डेरिव्हेटिव्ह काय असेल, तर -1 रेस टू 50 - 1 50 - 1 49. सो -1 रेस टू 49 किती आलं, -1, कारण ऑड नंबर आहे. त्यानंतर 50 - 1 इज 49. सो 49 फॅक्टोरियल, हे तुम्हाला कॅल्सीवरती मिळून जाईल, डिवायडेड बाय x रेस टू 50. सो दिस आन्सर विल बी दी y50. ओके, सो बाय युजिंग दिस रिलेशन आपण log x चा तुम्हाला पाहिजे तो डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. ठीक आहे. सो हा बेनिफिट मिळतो x रेस टू म्हणजे nth डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता आपण अल्जेब्राइक बघितलं सुरुवातीला, 2 अल्जेब्राइक बघितले, एक लॉगॅरिथमिक बघितलं, एक्सपोनेन्शियल राहिले, ते पण मी घेणारच आहे. एक्सपोनेन्शियल म्हणजे e रेस टू x किंवा e रेस टू x प्लस b, जे काय येईल ते बघू आपण एक्सरसाइज मध्ये. त्या रिलेटेड कुठला प्रॉब्लेम आहे तो घेऊ आपण. बिफोर एक्सपोनेन्शियल किंवा आपण आधी एक्सपोनेन्शियल घेऊन मग ट्रिग्नॉमेट्री, कारण ट्रिग्नॉमेट्री मेन आहे. सो आपण आधी एक्सपोनेन्शियल घेऊ आणि मग ट्रिग्नॉमेट्री करतो. सो तुमच्या एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम आहे एक्सपोनेन्शियलच्या रिलेटेड, e रेस टू x प्लस b. ठीक आहे. सो e रेस टू x प्लस b आधी आपण कव्हर करू, त्याचा आपण nth डेरिव्हेटिव्ह काढू आणि मग आपण काय करू, ट्रिग्नॉमेट्रीला जाऊ. ओके, सो बघा, e रेस टू x प्लस b. सो ज्या पद्धतीने आपण आता log x चं काढलं ना, सो सेम वेनी आपण कुणाचं काढणार, e रेस टू x प्लस b चं काढणार. मग बघा, आता e रेस टू x प्लस b साठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह कुणाचा माहित पाहिजे, e रेस टू x चा. सो तो आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, तो काय फार अवघड नाहीये. सो लेट्स कंटिन्यू विथ द आन्सर. सो y इज इक्वल टू e रेस टू x plus b. So differentiate with respect to x. So what you get, dy by dx is equal to e raised to x plus b चा डेरिव्हेटिव्ह e raised to x plus b into d by dx of x plus b. So therefore dy by dx is equal to
ax प्लस b चा डेरिव्हेटिव्ह काय आला a इंटू दिस. सो यू हॅव a e रेज टू ax प्लस b. सो दिस इज युअर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. Again differentiate with respect to x. So again differentiate with respect to x. So what is d2y by dx square? ह्याचा डेरिव्हेटिव्ह. सो a तसाच e raised to ax plus b चा डेरिव्हेटिव्ह e raised to ax plus b into d by dx of ax. So what you get? d2y by dx square is a आणि ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह परत x. सो a into a square e raised to ax. Okay, so दोन डेरिव्हेटिव्ह झाले. Now we will take one more derivative. So again differentiate with respect to x. So what you have? d3y by dx cube is equal to बघा काय मिळतं a स्क्वेअर तसाच e raised to ax plus b into d by dx of ax plus b. So what is d3y by dx cube? As a into a square a cube e raised to I think तीन डेरिव्हेटिव्ह सफिशियंट होतील ना. सो बाय कंटिन्यूइंग लाईक दिस व्हॉट इज yn और dny by dx raised to n. सो मी तीन टिक मार्क करतो आणि हा तुमचा दिलेला चौथा. ओके, आता ऑब्झर्व करायचं व्यवस्थित, आपल्याला जमलं पाहिजे. एक पार्ट कॉमन आहे कुठला e raised to x plus b, e raised to x plus b, e raised to x plus b आणि e raised to x plus b. सो तो लिहू आपण. सो जे सेम आहे ते सेम. आता ह्याच्यामध्ये मायनस वगैरे काही दिसत नाहीये, सिंपल आहे. इथं पहिल्या डेरिव्हेटिव्हला काय आहे फक्त a, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला काय आहे a स्क्वेअर, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला काय आहे a क्यूब, चौथ्या डेरिव्हेटिव्हला काय असेल a raised to 4, पाचव्याला a raised to 5, nth ला a raised to n. Finish. Okay, so that is the nth derivative of e raised to ax plus b. काही शंका? आता लॉगॅरिथमिक झाला, एक्सपोनेन्शियल झाला, अल्जेब्राइक झाला. नाउ वी हॅव ट्रिग्नॉमेट्रिक. नाउ ट्रिग्नॉमेट्रिक ला थोड्या ऍडजस्टमेंट्स आहेत, बघूया. सो पहिला घेतो मी साइन एक्स. आता साइन एक्स असेल किंवा साइन एक्स प्लस बी असेल, दोन्हीपैकी कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण एक्स मध्ये फक्त कॉन्स्टंट मी जनरल कॉन्स्टंट ऍड केले. सो वाय इज इक्वल टू साइन एक्स असेल, हा स्टँडर्ड आला, किंवा वाय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस बी असेल. ओके, मी आता काय करतो, साइन आणि कॉस आपण दोन घेणार आहे. सो मी इथं साइन साठी साइन एक्स काढतो आणि कॉस येईल त्यावेळेस कॉस एक्स प्लस बी घेतो, म्हणजे तुमचे दोन्ही कव्हर होतील. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर कॉन्स्टंट आला तर तो कसा घ्यायचा हे पण कळेल, आणि नुसता कॉन्स्टंट 1 असेल तर काय घ्यायचं ते पण लक्षात येईल. मग आता मी ह्याच्यासाठी साइन एक्स घेतो आणि कॉस साठी एक्स प्लस बी घेतो. सो यू हॅव y इज इक्वल टू साइन एक्स. सो कन्सिडर y is equal to sin x. So differentiate with respect to x. Get derivative. What is dy by dx? It is cos x. Simple one. आता इथं काय आहे, मी अजून एकदा घेतला की मायनस साइन एक्स येईल, परत घेतला की मायनस कॉस एक्स येईल. सो हे आपल्याला असं चालत नाही, आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह लिहायचे ना. सो सिक्वेन्स मेंटेन झाला पाहिजे. मग सिक्वेन्स मेंटेन होण्यासाठी हा कॉस एक्स आहे ना, मी कॉस एक्स ला कन्वर्ट करतो साइन एक्स मध्ये. मग कॉस एक्स ला कन्वर्ट करायचं आहे साइन एक्स मध्ये, म्हणजे मला ट्रिग्नॉमेट्री चेंज करायची आहे. मग जर ट्रिग्नॉमेट्री चेंज करायची असेल मला, तर आपण काय करतो, कोणाची ऍडजस्टमेंट करतो अँगल मध्ये,
सो मला जर कॉसच्या जागी साईन लिहायचं असेल तर नुसतं एक्स लिहून चालणार नाही. एक्स मध्ये काय ऍड करावं लागेल, पाय बाय 2 ऍड करावं लागेल किंवा पाय बाय 2 सबट्रॅक्ट करावं लागेल, जे काय असेल ते. सो व्हॉट यू हॅव, साइन ऑफ पाय बाय 2 मी ऍड करतो प्लस एक्स. कारण पाय बाय 2 प्लस एक्स आलं की पाय बाय 2 प्लस थिटा सेकंड क्वाड्रंट आला. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो म्हणून पॉझिटिव्ह, आणि पाय बाय 2 प्लस आहे त्यामुळे साइनचं काय होतं, कॉस. सो हे फक्त ह्याच्यावरून लिहिलंय मी. ठीक आहे. सो दॅट इज युअर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. लक्षात आलं. सो कॉस एक्स ला मी काय केलं, फक्त साइन पाय बाय 2 एक्स लिहिलं. नाउ वी विल टेक वन मोर डिफरन्शिएशन. सो अगेन डिफरन्शिएट. आता डेरिव्हेटिव्ह ज्या वेळेस घेऊ आपण त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे, ह्याचा घ्यायचा, ह्याचा नाही घ्यायचा. ओके. सो y2 काय येईल बघा. सो व्हॉट इज d2y बाय dx स्क्वेअर किंवा y2, cos पाय बाय 2 x चा डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ cos पाय बाय 2 प्लस sin पाय बाय 2 प्लस x, इट इज cos पाय बाय 2 प्लस x. आणि पाय बाय 2 प्लस x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो कारण पाय बाय 2 चा 0. सो इथं परत कॉस आलं, मला साइन मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून मी परत काय करणार. सो दॅट इम्प्लाइज d2y बाय dx स्क्वेअर इज साइन ऑफ ह्या अँगल मध्ये कुणाची ऍडिशन करणार, पाय बाय 2 ची. सो यू हॅव पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 प्लस एक्स. हा पाय बाय 2 प्लस एक्स इथला आणि मी ऍड केलेला पाय बाय 2. सो काय मिळालं तुम्हाला, d2y बाय dx स्क्वेअर इज साइन ऑफ पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 2 पाय बाय 2. आता मी कॅन्सल करणार नाही. मी सुरुवातीला सांगितलं की इथं कॅन्सल काय करायचं नाही कारण आपल्याला सिक्वेन्स लागतात. सो आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आता कितवा डेरिव्हेटिव्ह येईल, तिसरा. सो व्हॉट इज d3y बाय dx क्यूब, इट इज cos ऑफ 2 पाय बाय 2 प्लस एक्स. आणि 2 पाय बाय 2 प्लस एक्स चा डेरिव्हेटिव्ह परत काय आला, 1. सो व्हॉट इज d3y बाय dx क्यूब, परत आपल्याला ते जे कॉस आहे त्याचं करायचंय साइन. सो यू हॅव साइन ऑफ कुणाची ऍडिशन येणार, पाय बाय 2 ची प्लस तुमचा पुढचा अँगल आहे 2 पाय बाय 2 प्लस एक्स. सो व्हॉट यू हॅव, d3y बाय dx क्यूब इज साइन ऑफ, now what is pi by 2 plus 2 pi by 2, it is 3 pi by 2 plus x. So that is your third order derivative. ह्या तिघांवरून तुम्हाला रिलेशन देता आलं, लिहा. नसेल तर आणखीन आपण चौथा डेरिव्हेटिव्ह घेऊ कारण ट्रिग्नोमेट्री आहे. सो अगेन डिफरन्शिएट with respect to x. So what is d4y by dx4, it is cos of 3 pi by 2 plus x. परत साइन मध्ये कन्वर्जन. सो व्हॉट इज d4y by dx raised to 4, it is sin of pi by 2 plus 3 pi by 2 plus x. So what you have, d4y by dx4 is sin of 4 pi by 2 plus x and so on. So by continuing like this, what is your nth order derivative, that is dny by dx raised to n. आता व्यवस्थित बघायचं. आता तुम्ही जर हे पहिला ऑर्डर, this one is your second, this one is your third and this one is your fourth. आता कोएफिशियंट आहे का काही याला, साइनला काहीच नाहीये त्यामुळे आपल्याला ते काही येणार नाही. सो सुरुवात साइन, इथं साइन साइन साइन, सो सगळीकडे साइनच आहे. सो यू हॅव साइन. ओके. आता इथं बघितलं तर पहिला असेल तर पाय बाय 2 प्लस एक्स, दुसरा असेल तर 2 पाय बाय 2 प्लस एक्स, तिसरा असेल तर 3 पाय बाय 2 प्लस एक्स, चौथा असेल तर 4 पाय बाय 2
प्लस एक्स, पाचवा असेल तर 5π/2 प्लस एक्स, सहावा असेल तर 6π/2 प्लस एक्स, nth असेल तर nπ/2. Okay, where n must be an positive integer. Okay, so that is how we will find the nth order derivative for sin x. Got it? Now on the similar way we will find the derivative for cos x. आता मी मगाशीच म्हणलं की cos x चा आपण काढणार नाही, आपण काय काढूया, cos ax plus b साठी काढूया. म्हणजे तुम्हाला त्या a ची पण काय प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह होईल. सो यू हॅव cos ax plus b. cos x चा sin x प्रमाणेच जाणार आहे, त्यामध्ये काही चेंज नाही, फक्त मी मुद्दाम x च्या जागी ax plus b घेतो. म्हणजे समजा जर अशा पद्धतीने आलं तर त्याचा पण आपल्याला फाइंड करता यावं. So consider. So firstly, consider the given one. So you have y is equal to cos of x plus b. आता घ्यायचं पहिला डेरिव्हेटिव्ह. So differentiate with respect to x. So dy by dx is minus sin ax plus b into d by dx of ax plus b. बरोबर आहे? So that implies dy by dx is, what is derivative of x plus b? A. So you have minus a sin ax plus b. आता मगाशी ज्याप्रमाणे आपण cos sin मध्ये कन्वर्ट केलं होतं, कारण दिलेला प्रॉब्लेम साइनचा होता, तसं आता इथं दिलेला प्रॉब्लेम कॉस आहे म्हटल्यावर आपल्याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आता ज्यावेळेस आपण साइन कॉस मध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस मला इन टर्म्स ऑफ कॉस लिहायचं आहे आन्सर. सो dy बाय dx इज हा एक असाच, मला आता इथं कॉस पाहिजे, मग कॉस ट्रिग्नोमेट्री बदलणार, म्हणजे π/2 ची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन येईल. जर मी π/2 मायनस केलं तर ते पहिल्या क्वाड्रंट मध्ये जाईल ज्याच्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह असेल. पण मग आता ह्याच्याबरोबर मी आणखीन एक काय करणार, आपली सोय, तर हा मायनस आला इथं, हा मी मायनस ऍब्सॉर्ब करून घेणार आहात. मग मायनस जर ऍब्सॉर्ब करायचा असेल तर मला सेकंड क्वाड्रंट मध्ये जावं लागेल, कारण कॉस ऑफ π/2 प्लस एक्स इज मायनस साइन एक्स. राईट. सो मी जर सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलो तर सेकंड क्वाड्रंट मध्ये माझा मायनस पण ऍब्सॉर्ब होतोय आणि ट्रिग्नोमेट्री पण बदलते. सो दोन्ही गोष्टी होत आहेत. जर मी पहिल्यात गेलो तर मग मायनस तसंच ठेवावं लागेल. सो what we will do, we will add π/2. So π/2 प्लस करणार आपण की जेणेकरून तो हा मायनस निघून जाईल. So you have π/2 plus ax plus b. So you have cos of π/2 plus theta is minus sin theta. Okay. आता हा तुमचा dy by dx झाला. आणखीन एकदा डिफरन्शिएट करूया. So again differentiate with respect to x. So what is d2y by dx square? So एक असाच मायनस साइन, पुढचं सगळं तसंच π/2 प्लस ax प्लस b ब्रॅकेट कंप्लीट इनटू d by dx of π/2 प्लस ax plus b. पूर्ण अँगलचा डेरिव्हेटिव्ह. सो दॅट इम्प्लाइज what is d2y by dx square? It is a with minus sign, so you have minus a. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह बघा, π/2 चा 0, ax चा a, b चा 0, so 0 plus a plus 0 that means a, आणि हा a, so a square sin of π/2 plus ax plus. आता इथं परत साइन आलं, मला कॉस करायचंय, मायनस पण आहे, सो मी परत π/2 काय करणार, ऍड करणार.
So what you have a square sine of pi by 2 plus हा पुढचा सगळे ऍडिशन pi by 2 plus ax plus b. हा pi by 2 मी घेतलेला आणि ही टर्म इथं as it is. So what you have d2y by dx square is a square sine pi by 2 plus pi by 2 मी मगाशी सांगितलं की काय कॅन्सल करायचं नाही. It is 2 pi by r. Okay, so that is your d2y by dx square. Now I will differentiate one more time. So again differentiate with respect to काय मिळेल मला d3y by dx. a स्क्वेअर तसाच साइनचा डेरिव्हेटिव्ह सॉरी इथं मी कॉस लिहायला पाहिजे होतं राईट कारण मी साइनचं कन्व्हर्जन केलं ना याच्यामध्ये कॉस मध्ये. सो माझं इथं कॉस येईल. ट्रिग्नोमेट्री बदलली ना आपण. सो कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. सो मी मायनस इथं देतो साइन इथं पुढं 2 पाय बाय 2 प्लस एक्स प्लस बी इंटू डी बाय डीएक्स ऑफ 2 पाय बाय 2 प्लस एक्स प्लस बी. So that derivative, what is the d3y by dx cube? That is equal to 2 pi by 2 चा 0, ax चा a, b चा 0, म्हणजे परत इथं काय राहिलं a, हा a आणि हा a स्क्वेअर a क्यूब विथ मायनस साइन आणि इथं काय आलं साइन ऑफ 2 pi by 2 प्लस x प्लस b. आता साइनचं परत कॉस करायचं आहे. दिलेला अँगल कॉस आहे. सो d3y by dx क्यूब इज a क्यूब कॉस कुणाची ऍडिशन करतो आपण पाय बाय 2 ची प्लस 2 पाय बाय 2 प्लस x प्लस b. सो if you solve the bracket, what is d3y by dx cube? a cube cos of pi by 2 plus 2 pi by 2 3 pi by 2 plus x plus b. ठीक है, 3 पर्यंत सफिशियंट है. सो बाय कंटिन्यूइंग लाइक दिस व्हाट इज dny by dx raised to n. आता बघायचं व्यवस्थित. पहिला डेरिव्हेटिव्ह इथं आहे, दुसरा डेरिव्हेटिव्ह इथं आहे, तिसरा डेरिव्हेटिव्ह इथं आहे. पाहिजे असेल तर तुम्ही त्याला ब्रॅकेट्स करून ठेवा. आता कोइफिशियंट्स आहेत हे ना. पहिल्या डेरिव्हेटिव्हला कोइफिशियंट आहे a, दुसऱ्याला आहे a स्क्वेअर, तिसऱ्याला आहे a क्यूब, चौथ्याला असेल a रेस टू 4, पाचव्याला असेल a रेस टू 5. सो nth ला असेल a रेस टू n. आता कॉसच आहे तिन्हीकडे म्हणून मी कॉस लिहितो. आता आतमध्ये पाय बाय 2 आहे ना. सो बघा पहिला डेरिव्हेटिव्ह असेल तर पाय बाय 2 आहे, दुसरा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2 असेल तर 2 पाय बाय 2 आहे, तिसरा डेरिव्हेटिव्ह असेल तर 3 पाय बाय 2 आहे, मग चौथा डेरिव्हेटिव्ह असेल तर 4 पाय बाय 2, पाचव्यासाठी 5 पाय बाय 2. सो n साठी n पाय बाय 2 प्लस आता ax प्लस b कुठं बदललाय का? ax प्लस b x प्लस b x प्लस b. सो तो शेवटपर्यंत सेम आहे. सो यू हॅव ax प्लस b. So that is your nth derivative for cos ax plus b.